महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता उद्याचाच दिवस केवळ शिल्लक आहे। इकडे सर्वांचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेचा विचार केला तर अनेक ठिकाणी चौरंगी लढत आहे आणि त्यातच शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि वंचितनं आघाडी करून ठाकरे बंधूंचं टेन्शनही वाढवलंय। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबई महापालिकेसाठी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिलाय आणि ठाकरे बंधू असो की भाजप जाहीरपणे याद्या जाहीर न करता उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करताय। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे या महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली आहे। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना 160 ते 165 जागा, मनसे 50 ते 52 जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा देण्यात आल्याची माहिती आहे। ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आली असली तरी जागा वाटपाचा आकडा अद्याप समोर आलेला नाही। मनसेने आतापर्यंत 25 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत। मला आनंद आहे की खरवडून काढू पक्ष प्रयत्न केला। त्यांना सकाळी उठल्याबरोबर मी जे म्हणते ना, हात बघून जो मंत्र म्हणावा लागतो त्या मंत्राऐवजी उद्धवजी उद्धवजी आणि आता उद्धवराज या मुंबईवर उद्धव राज्यच येणार आहे। खरं तर उद्धवजी ठाकरे रात्री 3:30-4 वाजेपर्यंत जागे होते, म्हणजे जनतेवर काही उपकार केलेले नाहीत। आज तुम्ही 3:30 वाजेपर्यंत जागलात काय, 4 वाजेपर्यंत जागलाय काय? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमचे 12 वाजणार हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। तुमच्या दोन्ही भावाच्या युतीचा मुहूर्त देखील 12चाच होता। त्यामुळं येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि उभाटा गटाचे 12 वाजणार हे निश्चित आहे। मुंबई महापालिकेचा विचार केला तर वेगवेगळ्या युत्या आणि आघाड्या झाल्यात। भाजप, शिंदेची शिवसेना आणि आठवलेंची रिपाई अशी महायुती आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील युती झाली आहे। तिसरी आघाडी आहे काँग्रेस आणि वंचितची। काँग्रेस 165 तर वंचित आघाडी 62 जागा लढवते। राज्यातला सत्तेतला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पक्ष मुंबईमध्ये स्वबळावर आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 100 जागांवर लढतीये, म्हणजेच मुंबईमधल्या 227 जागांसाठी प्रमुख 4 आघाड्या मैदानात आहेत। विशेष म्हणजे ऐनवेळी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांनी हात मिळवणी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात, तर ठाकरेंच्या शिवसेनेने स्वागत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही या युतीचं स्वागत केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे, ते आमच्याबरोबर नसतील आले, किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता। आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, अपशकुन करणार, तर या युतीचं आम्ही स्वागत करतो। भाजपने पहिल्या यादीत अनुभवी प्लस तरुण असं कॉम्बिनेशन ठेवलंय। किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन, ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकर, राज पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित, तेजिंदर सिंह तिवाना, स्नेहल तेंडुलकर, सन्नी सानप, शिवानंद शेट्टी यांचाही समावेश आहे। आज भारतीय जनता पार्टीतर्फे 2 नंबर वॉर्डमधून मी आज फॉर्म भरलेला आहे आणि त्यानिमित्ताने मनीषाताई पण आमच्या आमदार त्या पण उपस्थित होत्या, त्यांच्या हस्तेच आज फॉर्म भरण्यात गेलेला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीचे मी खूप धन्यवाद देते की पहिला फॉर्म हा मला दिलेला आहे आणि मी त्याचं खरंच एक सोनं करून दाखवेन की म्हणजे काम कसं करतात तेही एक मी करून दाखवेन। इकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यात विनायक राऊतांचे पुत्र गीतेश राऊत, वॉर्ड क्रमांक 89 मधून आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू, वॉर्ड क्रमांक 54 मधून तर आमदार सुनील शिंदेचे बंधू निशिकांत शिंदे, आमदार हारून खान यांची मुलगी सबा हारून खान यांना वॉर्ड क्रमांक 64 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यात चुकीचं काही नाही। प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतोय, तरुणांना संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे, पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत, पक्षात
महाराष्ट्रात जाऊन काम करतायत, मुंबईत नाही, अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? ही तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांची छाप असतेच. महापालिकेच्या निवडणुकीत देखील नेत्यांची मुलं आणि मुली नशीब आजमावतायत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.